पुष्प बौद्ध धर्मगुरू बनते आर्यनाथ हे गुंफणार आहेत आणि अतिशय सुंदर आणि तत्कालीन जे महान वक्ते त्यांची भाषणं ऐकण्याची संधी आणि त्यामुळे माझ्या व्यक्तित्वावर त्यांचा एक असा दीर्घ असा संस्कार झालेला आहे. इथे जयप्रकाश नारायणांचं आम्ही भाषण ऐकलं होतं आणि इतरही फार मोठमोठे विचारवंत त्या पटांगणावर येऊन गेले आणि भूमी एका अर्थाने पवित्र अशी भूमी आहे आणि या भूमीला म्हणून वंदन करण्याची एक संधी म्हणून मी आज आपल्यापुढे उभो आहे. मला बोलण्याची हौस नाही, जरी मी लिखाण करत असलो आहे. माझे ताओची बरीच इंग्रजी आणि मराठी पुस्तकं प्रकाशित आहेत. ताओ हे इंग्रजी बुद्ध तत्वज्ञानाचाच एक भाग आहे, ताओइझम ज्याला म्हणतात. आणि हा ताओइझम आपण मराठीतून पहिल्यांदा आणला, कारण त्याच्या आधी मी इंग्रजी ताओवर लिहिलेलं होतं आणि मग सकाळच्या सहकार्याने किंवा तुम्ही मराठीत लिहा म्हणून आपण ताओवर लिहिलं. तर ताओ तत्वज्ञान, बुद्ध आणि कन्फ्युशियस हे चीनचे जे संबंध घडवणारे, जे चीनचं मानस घडवणारे 3 महान विचारवंत बुद्धाचे आणि बुद्धाचा प्रभाव भारतावर, जगावर आणि सगंध येणाऱ्या आणि मागच्या सगळ्या पिढ्यांवर झालेला आहे. बुद्धाचं महात्म्य सांगताना ओशो रजनीश असं म्हणाले की जगातला सगळ्यात उंच पुरुष मला बुद्ध दिसतात. इट इज द पीक ऑफ कॉन्शियस, हिमालयन पीक ऑफ कॉन्शियसनेस. हिमालयाच्या उंचीसारखा इतका मोठा नेता किंवा इतका मोठा धर्मात्मा किंवा इतका मोठा सत्य जाणणारा माणूस मला पृथ्वीवर दुसरा दिसला नाही, असं रजनीश म्हणाले. स्वामी विवेकानंद म्हणाले की जर मला बुद्धाचा 1000वा अंश जरी माझ्यात असता तर मी हे जग हलवलं असतं, पण मी फार लहान माणूस आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणाले. बर्ट्रांड रसेल असं म्हणाले की जगातल्या अनेक विचारवंतांचा मी अभ्यास केला, पण बुद्धाचं तत्वज्ञान हे जगाच्या पाश्चात्य आणि पौरात्य तत्वज्ञानाला पुरूनवर उरलेलं आहे, दशांगुळे. म्हणून मी जर कोणी मला धर्म स्वीकारायला सांगितला तर मी बौद्ध धर्म स्वीकारीन, असं ते म्हटले. तर जगातल्या सगळ्या महान विचारवंतांवर बुद्धाचा प्रभाव आहे. हे आपण बरेच लोक आपल्याला सांगत नाहीत की बुद्ध आपण म्हणतो काय की बस बाबा डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारला आणि तेवढा आपण बुद्धाला सीमित करून टाकलेला आहे. बुद्धाचा प्रभाव कोणाकोणावर आहे असं जर विचारलं तर बुद्धाचा प्रभाव सॉक्रेटिसवर आहे, पार्मेनिड्सवर आहे, जगातले जे इहवादी तत्वज्ञान आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की जगातल्या पाश्चात्य आणि पौरात्य तत्वज्ञानाला आपल्या उंचीने आणखी महानत्व प्राप्त करून देणारा असा हा महापुरुष आपल्या भारतात जन्मला आणि भारताचं सगळं तत्वज्ञान त्याचा पाया त्याने घातला. भारताच्या आधी, बुद्धाच्या आधी वैदिक तत्वज्ञान होतं आणि इतरही अनेक शाखा होत्या, परंतु या वैदिक तत्वज्ञानामध्ये देखील क्रांतिकारक बदल करण्याचं काम बुद्धाने केलं. मग तो हिंदू धर्म असेल, आता आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो. बुद्धाच्या काळात हिंदू धर्म अस्तित्वात नव्हता. बुद्धाच्या काळामध्ये श्रमण आणि वैदिक धर्म आणि बुद्धिझम असा 2च प्रकार होते. हे हिंदू धर्म 18व्या शतकानंतर आपण त्याला हिंदू आपण म्हणतो आहोत. तर हिंदू धर्म कुठल्या रामायण महाभारत वगैरे पुढे भागामध्ये नाही आहे. हिंदू म्हणजे सगळ्या विचारसरणींचं एक असं एकत्र आणून त्याला दिलेलं एक टायटल आहे, असं आपण म्हणू आपण. त्याच्यामध्ये वैदिक संस्कृती आहे, तशीच आपली इथली जी देशी संस्कृती जी होती ती आहे. अशा प्रकारचे एकूण संबंध भारतीय संस्कृतीला आपण वैदिक संस्कृतीचं एक हिंदू संस्कृतीचं नाव आपण देतो. परंतु बुद्धाचा जो प्रभाव आहे हा हिंदू संस्कृतीवर जितका खोलवर आहे आपल्याला लक्षात देखील येणार नाही की बुद्धाच्या प्रभावामुळे वैदिक संस्कृती पूर्ण बदलली. जी जाती व्यवस्थेचा, समतेचा किंवा या गोष्टीचा विरोध करणारी जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये देखील क्रांतिकारक बदल घडण्याचं काम बुद्धांनी केलं. म्हणून आपले जे स्वामी विवेकानंद म्हणाले की बुद्धाचा 1000वा अंश वास्तविक स्वामी विवेकानंद खरं वाटतं एक हिंदुत्वादी म्हणता येतील, परंतु स्वामी विवेकानंदाची एक वैज्ञानिक दृष्टिकोन होती आणि क्रांतिकारक दृष्टिकोन होती. म्हणून त्यांनी बुद्धाचं महत्व जाणलं आणि त्यांनी असं म्हटलं की या देशाला जर कशाची गरज असेल तर ती बुद्धाची गरज आहे. देशाला शंकराचार्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. देशाला शंकराचार्याच्या बुद्धिमत्तेची गरज नाही, तर देशाला बुद्धाच्या कारुण्याची किंवा ज्याला आपण कंपॅशन म्हणतो, ज्याला आपण करुणा म्हणतो, त्या करुणेची गरज आहे. कारण हा देश माझ्या इतका हीन अवस्थेला आलेला आहे आणि या देशाची मला इतकी लाज वाटते की हा इतका गरीब देश आहे, इतका अंधश्रद्धेत बुडलेला आहे, इतका दरिद्री आहे, मनाने, बुद्धीने, शरीराने त्याने इतका खंगलेला देश आहे की याचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोणतं तत्वज्ञान उपयोगी पडेल. तर तो म्हणाला की करुणेचे तत्वज्ञान आम्हाला उपयोगी पडेल.
की या लोकांविषयी करुणा जागू द्या. हे लोक रस्त्यावर पडलेले आहेत, त्यांना शिक्षण नाही, यांना आरोग्य नाही. या देशामध्ये भयानक लोक, एक साधा दुष्काळ आला तरी लाखो लोक पटापटा मरतात, एखादी साथ आली तरी लाखो लोक मरतात. शिक्षणाचा पूर्णतः अभाव आहे, दारिद्र्य भयानक आहे. आणि यांना कुठल्या प्रकार जर पुढे न्यायचं असेल तर त्याला बुद्धीची कास धरावी लागेल, विज्ञानाची कास धरावी लागेल. आणि म्हणून हा बुद्धीचा, विज्ञानाचा जो धर्म आहे हा बुद्धांनी मानलेला आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये मी आता सकाळमध्ये एकदा लेख लिहिला होता की बुद्धाचं नेमकं काय हे आहे. बुद्धांनी, आपल्याला नेहमी माहिती आहे की बुद्धांनी चातुर्वर्ण्याला विरोध केला आणि समतेचं तत्व भारतापुढे मांडलं आणि जगापुढे मांडलं. बुद्धांनी यज्ञ संस्थेला विरोध केला, कारण यज्ञ संस्थेमध्ये पशुहत्या फार मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या बहुजनांना खूप मोठ्या वेदना भोगाव्या लागत होत्या. आणि याच्यामध्ये कुठला धार्मिकता कुठल्याही प्रकारे नव्हती. माणसाची उन्नती होईल, माणसाचा विकास होईल असं या यज्ञ संस्थेमध्ये काहीच नव्हतं, असं त्यांचं म्हणणं होतं. तिसरी गोष्ट, त्यांनी वेदांना विरोध केला, आपल्याला माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की वेदामध्ये काही तत्वज्ञानच नाही आहे. इथे मानव जातीच्या उद्धाराची काही अशी गोष्ट त्याच्यामध्ये आहे का, असं त्यांनी प्रश्न विचारला. की वेदामध्ये प्रार्थना आहे, सगळं काही आहे, पण वेदामध्ये असा कुठला विचार आहे का जो मानव जातीला उन्नती घेऊन जाईल. काही तत्वज्ञान उपनिषदामध्ये आहे की जे मानव जातीचा संबंध, मानव जातीचा विचार करतो, पण बाकीचे जे आपले तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये मानव उन्नतीचा कुठलाही विचार नाही. म्हणून त्यांनी वेदांना नाकारलं. म्हणून त्यांनी जातीव्यवस्थेला नाकारलं, कारण जातीव्यवस्थेमध्ये माणसामध्ये भेद पडतात. ती कुठल्याही प्रकारे कुठल्याही धर्माच्या दृष्टीने ती धार्मिक अशी गोष्ट नाही. कारण निसर्ग कधीही माणसामध्ये फरक पडत नाही. त्यांनी वारंवार त्यांच्या डिस्कोर्सेसमध्ये, बुद्धाचं आणखी एक वैशिष्ट्य मी मला सांगतो की आपल्या शिष्यांशी आणि जनतेशी बोललेला दुसरा धर्मसंस्थापक इतका मोठा नाही. बुद्धाने जितके लेक्चर दिलेले असतील खेडोपाडी, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जे लेक्चर दिलेले आहेत, सामान्यातल्या सामान्य माणसाकडे जाऊन त्यांनी लेक्चर दिलेले आहेत. आणि बुद्धांनी सामान्य माणसावर श्रद्धा ठेवलेली आहे. आपल्याला एक अजूनही युरोपामध्ये देखील सामान्य माणसाला अजूनही समतेच्या दृष्टीने जरी तिकडे समता असेल तरी सामान्य माणसामध्ये अशी बुद्धिमत्ता आहे की तो कुठेतरी महान होऊ शकतो, हे बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं. बुद्ध असं म्हणाले की प्रत्येक माणसामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. आता हे किती क्रांतिकारक तत्वज्ञान तुम्ही लक्षात घ्या. ज्या ठिकाणी जातीपाती व्यवस्था आहे, जिथे शूद्र आहे, जिथे बहुजन वर्ग आहे, आणखी अनेक प्रकारच्या शेकडो जाती आहेत, या लोकांमध्ये अशा प्रकारचे विचार मांडणे की बाबा तू जरी काही कुठल्याही जाती जन्माला आला असेल तरी तुला बुद्ध होण्याचा अधिकार आहे. तुझ्यामध्ये निसर्गतःच बुद्धत्व आहे आणि तुझा जन्माला हेतूच बुद्ध होण्याचा आहे. आता बुद्ध म्हणजे होणे म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न आपल्याला करावा लागेल की बुद्ध म्हणजे नेमकं काय व्हायचं आहे. बुद्ध म्हणजे परफेक्ट एनलायटनमेंट, पूर्ण ज्ञान. बुद्ध म्हणजे कम्प्लिशन ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, व्यक्तीचं पूर्णत्व, त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ, व्यक्तीचे पूर्णत्व. बुद्ध इज परफेक्ट लाईट, प्रकाश. बुद्ध म्हणजे पूर्ण प्रकाश. म्हणजे या अज्ञान, अंधश्रद्धा यांनी जो घेरलेला समाज व्यवस्था आहे यामध्ये अशा प्रकारची भूमिका मांडणे की सामान्य माणूस हा बुद्ध होऊ शकतो. मीच नाही, अरे मी तर सामान्यच माणूस आहे. बुद्धांनी म्हटलंय की मी तर सामान्यच माणूस आहे, माझ्यामध्ये असं काही वेगळं नाही, माझ्यामध्ये अशी कुठली दैवी शक्ती नाही, मी काही असं तुमच्यापेक्षा वेगळा नाही. हे जगातला कुणी माणूस सांगू शकत नाही. धर्मसंस्थापक तर सांगणारच नाहीत, पण सामान्य आपला एखादा बाबा जरी आला तर तो म्हणेल की नाही माझ्यामध्ये काहीतरी स्पिरिच्युअल पॉवर आहे. भारतामध्ये तर गल्ली गल्लीमध्ये स्पिरिच्युअल असे बाबा आहेत आणि त्यातले काही बाबा तर अब्जाधीश, कोट्याधीश आणि आणखी जी पंचतारांकित बाबांची संख्या तर खूप आहे. यांचा प्रत्येकाचा दावा असा असतो की आमच्याकडे काहीतरी आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणजे कुठल्या तरी एका बाबांनी सांगितलं की एखाद्या बाईवर बलात्कार होणार असेल, तिने जर माझं नाव घेतलं तर त्या बलात्कार करण्याची इच्छाच होणार नाही, असं तरी आता मागच्या महिन्यामध्ये वृत्तपत्रामध्ये होता. तो बाबाही तुम्हाला माहिती असेल. तर अशा प्रकारच्या भारतीय विचार व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या बाबा लोकांचं प्रचंड स्तोम त्यावेळेसही होतं आणि आजही ते स्तोम आहे. तर या जगाला, त्या तत्कालीन समाजाला आणि आजच्या समाजाला देखील बुद्धांनी पहिल्यांदाही सांगितलं की स्पिरिच्युअलिझम मध्ये कुठल्याही प्रकारची भ्रांती असता कामा नये, इल्युझन्स, भ्रम असता कामा नये. धर्मामध्ये कुठलीही प्रकारची अशा प्रकारची अंधश्रद्धा असता कामा नये. आणि या जगामध्ये कुणी असं अंतिम असं सत्य नाही. जे सत्य आहे ते सापेक्ष आहे. माणसाच्या बुद्धीचा, विचारांचा जसा माणसाचा विकास होईल,
जसं जसं त्याची चेतना जागेल, जसं जसं त्याचा बुद्धीचा आणि त्याचा ज्ञानाचा आवाका वाढत जाईल, त्या तो सत्याच्या कल्पना बदलत जातील. म्हणून सत्य अंतिमता असं नाही. हे बुद्धाचं आणखी एक महत्वाचं आहे. म्हणून युरोपातल्या तत्वज्ञान लोकांनी बुद्धाला डोक्यावर घेतलं, ते उगाच नाही घेतलं. युरोपामध्ये म्हणजे सॉक्रेटिस पासून जे मोठे मोठे विचारवंत आहेत यांच्यावर बुद्धाचा जो प्रभाव आहे, आपल्या भारतीय लोकांना त्याचा खूप अभिमान वाटला पाहिजे. आपण बुद्धाला फक्त एका ठराविक अशा ठिकाणी समजतो आणि बुद्धाचं सगळ्यात मोठं जर काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की त्यांनी विज्ञानाचा पाया जो घातलेला आहे की कुठलंही अंतिम सत्य नाही. या जगातले प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून आहेत आणि एक घटक जर नष्ट झाला तर दुसरा घटक आपोआप नष्ट होईल. म्हणजे इंटर डिपेंडन्स, थेरी ऑफ डिपेंडंट ओरिजिन. जसं H2O म्हणजे पाणी होतं आपल्याला माहिती आहे, पण तुम्ही H वेगळा केला, O वेगळा केला तर पाणी अस्तित्वात राहील का? राहणार नाही. ही विश्वाची व्यवस्था अशीच आहे. जर एकामेकावर ते अवलंबून राहतात, हे प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून आहेत, त्यातला एक घटक जर नष्ट केला तर दुसराही घटक नष्ट होईल. म्हणून थेरी ऑफ इंडिपेंडन्स आपण ज्याला म्हणतो की थेरी ऑफ डिपेंडंट ओरिजिन, की ज्याला बुद्धामध्ये प्रत्यक्ष समुत्पाद असं त्याला नाव आहे, हा विज्ञानाचा पाया आहे की या जगामध्ये प्रत्येक गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. ताओचं तत्वज्ञान देखील हेच आहे की संबंध विश्वव्यवस्था एका ठराविक नियमाने चालते. ती नियम कोणता आहे? इंटरडिपेंडन्स, एकमेकावर अवलंबून असते. ताओचा सिद्धांत हा आहे की या जगामध्ये जर एक माणूस दुसऱ्या माणसावर अवलंबून आहे, जर दुसऱ्या माणसाला तुम्ही मारलं तर माझा देखील नष्ट होईल. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून आहे, एका प्राण्याला नष्ट केलं तर तो दुसरा पहिला नष्ट करणारा देखील नष्ट होईल. ही थेरी आहे. ही थोडीशी आपल्या जैनिझमकडे पण झुकणारी आहे की हे इंटरडिपेंडन्स आहे. असं चीनमध्ये आढळून आलं की काही मांजरी मारण्यात आल्या. मांजरी मारण्यात आल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा रोग पसरला आणि त्यात लाखो लोक मेले. म्हणजे काय आहे? हे विश्व एक सजीव अशी यंत्रणा आहे आणि त्याचं एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून ताओ विचार असं म्हणतो की तुमच्या शत्रूवर देखील तुम्ही प्रेम केलं पाहिजे, कारण तुमच्या शत्रूच्या अस्तित्वावर तुमचं अस्तित्व आहे. कारण तो तुमचा शत्रू नष्ट झाल्यानंतर तुम्ही देखील नष्ट होणार आहात. म्हणून प्रत्येक विचार हा विचार दुसऱ्या विचारावर अवलंबून आहे. हे पण तसा एक सायंटिफिक ट्रूथ आहे. कुठलाही विचार एकमेकाशी सुटलेला आहे. एक्स्ट्रीमिझम, आता समजा एक फॅनाटिसिझम आहे, एका बाजूला रॅशनॅलिझम आहे, हे एकमेकाला छेदून असतात, एकमेकाला पकडून असतात. म्हणून हा संबंध व्यवस्था इंटरडिपेंडन्स आहे. एकमेकावर प्रेम करणं हे केवळ धार्मिक काम नसून ते एक वैज्ञानिक काम पण आहे. जर आपण दुसऱ्या माणसाला नष्ट केलं तर आपणही नष्ट होणारच आहोत. हे विश्वाचं चैतन्य सूत्राचं एक महत्वाचं तत्व आहे. थेरी ऑफ इंटरडिपेंडन्स ही बुद्धाने सांगितली, ताओने पण ते सांगितली, म्हणजे लाओसेने सांगितली. ही थेरी ऑफ इंटरडिपेंडन्स फार महत्वाचं आहे. इकॉलॉजिकल बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला काय म्हणतात त्याला डायव्हर्सिटी म्हणतो, इको डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो, याचा हा सिद्धांत आहे. आपण त्याला बायोडायव्हर्सिटी नाव देतो. आता मी चीनचं उदाहरण दिलं, हे बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे. तुम्ही जर काही नष्ट कराल, एखादा माणूस जर काही नष्ट करेल, तो जर निसर्गाला आणि मानवाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करेल तर तो मनुष्य स्वतःच नष्ट होईल, असं ताओ तत्वज्ञान सांगतं. जर तुम्ही निसर्गाला काही इजा केली, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला इजा केली तर इजा करणारा माणूस शेवटी मरतो. हे इंटरडिपेंडन्सचं सूत्र आहे. हे बुद्धापासून ताओकडे आलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बुद्धाचा जो प्रभाव आहे तो जसा चीनवर आहे, थायलंडवर आहे, सिलोनवर आहे, हा बुद्धिस्ट राष्ट्रावर जसा आहे तसा तो जर्मनीवर आहे, इंग्लंडवर आहे, रशियावर आहे, अफगाणिस्तानमध्ये आहे. एकेकाळ अफगाणिस्तान हा पूर्णपणे बुद्धिस्ट होता, एकेकाळी काश्मीर हे पूर्णपणे बुद्धिस्ट होता. कनिष्क राजाची तिथं राजधानी होती. आता जी मलालाने आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तिने म्हटलेलं आहे की आम्ही लहानपणी चैत्य विहारामध्ये खेळायला जात होतो. म्हणजे ती ज्या पाकिस्तानच्या ज्या भागात राहते जिथं तालिबानची सत्ता आहे, तिथं म्हणते की तिथे चैत्य विहारात मी लहानपणी खेळायला जात होतो. ते चैत्य विहार पाडण्याचा मुसलमानांनी फार प्रयत्न केला, पण ते इतके मजबूत बांधलेले आहे की ते अजूनही पाडता आले नाही. बोहेमियनची मूर्ती पाडल्यामध्ये आपल्या रिलिजियस फॅनाटिक्स काय म्हणतात त्याला तुम्ही, अतिरेक्यांनी, धार्मिक अतिरेक्यांनी, हा धार्मिक अतिरेक्यांचा विचार हा देखील बुद्धाने नाकारलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं राईट परसेप्शन, हे जे अष्टांग मार्ग आहे, राईट परसेप्शन, सत्याकडे बघण्याची एक दृष्टी आपली असायला पाहिजे. या जगामध्ये जे काही दुःख निर्माण होते ते कशामुळे निर्माण होते? आपण चुकीच्या पद्धतीने पाहतो आणि चुकीच्या पद्धतीने विचार करतो, म्हणून या जगामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. असं कोण म्हटलेलं आहे? असं ताओ म्हणतो, असं बुद्ध म्हणतो, असं कन्फ्युशियसनं म्हटलेलं आहे आणि असं आपल्या भारतीय विचारवंतांनी देखील म्हटलेलं आहे. सम्यक दृष्टी ज्याला आपण म्हणतो,
आणि जगामध्ये दुःखाचं जे मूळ कारण काय आहे, ताओ मध्ये लिहिणाऱ्या कापरांनी म्हटलेलं आहे की जगातले सगळ्यात 100% जे काही दुःख आणि वेदना कशातून निर्माण झालेला आहे, तर माणसं जगाकडे चुकीच्या पद्धतीने पाहतात, चुकीच्या पद्धतीने विचार करतात, चुकीच्या पद्धतीने प्रश्न सोडवायला जातात आणि चुकीच्या पद्धतीने अनुपालन करतात, म्हणून या जगामध्ये इतकं दुःख आहे. आणि बुद्धाने त्या सांगूनच टाकलंय की सम्यक दृष्टी म्हणजे काय आहे, सम्यक आजीविका म्हणजे काय आहे की नाही. हे जे सगळं काही आहे, आपण जे बघतो, आपण जे विचार करतो, आपण ज्या पद्धतीने जगाकडे पाहतो, हे जे सगळं जे आहे ते अष्टांग मार्गामध्ये आहे. आपण नेहमी चुकीच्या पद्धतीने पाहतो, नेहमी आपले व्ह्यू बायस्ड असतात. आपल्याकडे जातीय बायस असतो, आपल्याकडे एक धार्मिक बायस असतो, आपल्याकडे एक वांशिक बायस असतो. म्हणजे ते एक ठराविक वांशिक जो प्रश्न आहे, हा वांशिक बायसचा प्रश्न आजही आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या लोकांना त्रास होतो, अमेरिकेमध्ये होतो. आता मध्ये काही निग्रो लोकांच्या हत्या झाल्या, पोलिसांनी केल्या. हा जो बायस आहे, हा बायसचा मागे जे आहे हे संबंध जगाकडे बघण्याची आपली दृष्टी जी आहे ती अशी चुकीच्या पद्धतीने आहे. म्हणून बुद्ध समजून घेताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात की बुद्धाचा अष्टांग मार्ग, त्याच्या पंचशिलाचं त्याचं पालन, त्यानंतर त्याच्या 10 पारमिता, म्हणजे माणसाच्या विकासामध्ये हळूहळू अशी अवस्था आणणे की तो अशा विकासाच्या अतिशय अत्युच्च अवस्थेला त्या माणसाला नेणे की तो स्वतःच बुद्ध होणे. म्हणजे तो दुसऱ्या गुरुकडे जाण्याची गरज नाही. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये हा एक फरक आहे. बुद्धाने धर्मग्रंथ नाकारले, बुद्धाने गुरुचे स्थान पण नाकारलेलं आहे. बुद्धाने स्वतःही म्हटले की मला तुम्ही गुरु माना किंवा मानू नका, हा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे. बुद्धाचा हा जो ज्याला अत्यंत लोकशाही जो विचार आहे तो बुद्धाने पहिल्यांदा मांडला की कदाचित मी खोटं बोलत असेल, कदाचित माझ्या म्हणण्यामध्ये काही चुकीचं असेल तर मला तुम्ही समजून सांगा. तुम्ही स्वतः विचार करा की मी बुद्ध जे बोलतो आहे ते तुमच्या मनाला पटतं का, ते पटण्यासारखं आहे का, ते तुम्ही तपासून पाहिलं का. माझा प्रत्येक विचार तुम्ही तपासून पहा, जसं ज्या पद्धतीने सोनं घासून पाहतात तशा पद्धतीने घासून पहा आणि मगच तो स्वीकारा, असं बुद्धाने वारंवार सांगितलं. आता इतकी विशाल दृष्टी बुद्धाच्या नंतर कुणी मांडली, बुद्धाच्या आधी नंतर मांडली का, तुम्ही बघा, आपण स्वतःशी विचार करा. अशा प्रकारची विचारसरणी कोणी मांडलेली आहे का, ज्या बुद्धाने सगळ्या जगाला प्रभावित केलेला आहे, जो सगळ्या जगामध्ये आहे पोहोचलेला आहे, त्याच्या हयातीतच पोहोचला. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जर्मनीमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो आणि लंडनमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे हा काय प्रकार आहे. एवढंच नव्हे तर बुद्धाचा प्रभाव सगळ्या धर्मांवर देखील आहे. जे ख्रिश्चन धर्म आहे बुद्धाचा, ते ख्रिश्चन धर्म बुद्धाच्या विचारसरणीवर उभा आहे. हे ख्रिश्चन लोक देखील मान्य करतात. बुद्धाची संघ जी कल्पना आहे त्याच्यावरून ख्रिश्चनांनी त्यांची जी हायरार्की आहे, बिशप आहे, पाद्री आहे, ही जी हायरार्की आहे ती कशावरून घेतलेली आहे, त्यांनी बुद्धाच्या संघावरून घेतलेली आहे. त्यांची मिशनरी वृत्ती, बुद्धाच्या संघाची मिशनरी वृत्ती, गावोगाव लोकांची सेवा करण्यासाठी बुद्धाने संघ निर्माण केली होती की त्यांनी प्रत्येक गावात जायचे आहे, लोकांना ज्ञान द्यायचं आहे, त्यांची अंधश्रद्धा दूर करायची आहे, त्यांना सगळ्या प्रकारची त्यांना मदत करायची आहे. या संघाची निर्मिती यासाठी होती. ही निर्मिती येशू ख्रिस्ताच्या या संबंध यंत्रणेमध्ये आहे. पण बुद्धाचा प्रभाव येशू ख्रिस्तावर आहे, ज्यू धर्मावर पण आहे. म्हणजे मोजेसच्या 10 कमांडमेंट जे आहे, व्यभिचार करू नको, अमुक करू नको, तमुक करू नको, चोरी करू नको, हे सगळं बुद्धापासून आलेलं आहे. जे सर्मन ऑन द माउंटन आहे आपलं, येशू ख्रिस्ताने जे पर्वतावर आपले एक भाषण दिलेलं आहे ते संपूर्णपणे बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित. लक्षात घ्या म्हणजे बुद्धाचा प्रभाव किती आहे. बुद्धाचा प्रभाव सगळ्या धर्मांवर आहे. हिंदू धर्मावर आहे, ख्रिश्चन धर्मावर आहे, मुस्लिम धर्मावर आहे, ज्यू धर्मावर आहे. हे काय आहे, म्हणून तो आद्य धर्म संस्थापक आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला फ्रीडम ऑफ कॉन्शियस ज्याला म्हणतो, जे माझ्या लिखाणात मी वारंवार लिहिलेलं आहे की फ्रीडम ऑफ कॉन्शियस, सत्सद विवेकाचे सामर्थ्य, सत्सद विवेकाचे स्वातंत्र्य, हे बुद्धाने आपल्याला पहिल्यांदा दिलं. माझ्या सत्सद विवेकाला पटत असेल तर तोच धर्म करा, माझ्या सत्सद विवेकाला पटत असेल तर तुमचं म्हणणं मी मान्य करील. ज्याला आपण बुद्धीचं स्वातंत्र्य म्हणतात, हे स्वातंत्र्य बुद्धाने मानव जातीला दिलेलं आहे. म्हणून असंही म्हणता येतं की भारतामध्ये किंवा जगामध्ये जे जे प्रागतिक आहे, जे जे पुरोगामी आहे, ते बुद्धापासून आलेलं आहे. जे जे प्रागतिक विचार आहे, म्हणजे स्त्रियांना धर्म दीक्षा देण्याचा पहिला प्रोग्राम जो आतापर्यंत ख्रिश्चन धर्मी देत नव्हते. लक्षात घ्या,
ख्रिश्चनांना आपण नेहमी म्हणतो की ते फार ॲडव्हान्स राष्ट्र आहेत, पण ख्रिश्चनांमध्ये आतापर्यंत मदर टेरेसांना देखील त्यांनी स्वीकारलं नव्हतं. आतापर्यंत त्यांनी स्वीकारलं. पण बुद्धांनी कोणाला स्वीकारलं? आम्रपालीला स्वीकारलं. लक्षात घ्या, बुद्धांनी आम्रपालीला स्वीकारलं, जी वेश्या होती एका अर्थाने. तिला दान दिलं, तिला धर्मगुरू केलं आणि तिच्या नावाने काय गाथा आहे. हा केवढा क्रांतिकारक प्रयोग आहे. म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने बुद्धाची भूमिका किती मोठी क्रांतिकारक आहे. आजही ख्रिश्चन धर्म, आजही मुस्लिम धर्म त्या प्रकारे स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायला अजूनही कसरतो. अजूनही आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना काही स्वातंत्र्य द्यायला आपण कसरतो. आणि 2500 वर्षापूर्वी बुद्धाने असा विचार मांडला की स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे अनेक स्त्रिया, राजघराण्यातल्या स्त्रिया, अनेक मोठ्या श्रेष्ठींच्या पत्नी, अनेक मोठ्या विद्वान सुंदर स्त्रिया त्या बुद्धाला येऊन मिळाल्या आणि त्यांनी सर्व संघ परित्याग केला. ही जी प्रचंड क्रांती आहे. त्याचप्रमाणे जाती व्यवस्थेमध्ये देखील त्यांनी हा प्रश्न केलेला आहे. जाती व्यवस्थेमध्ये त्यांनी कोणाला दीक्षा दिली बघा तुम्ही. आता त्यांनी सुनीत नावाच्या भंग्याला दीक्षा दिलेली आहे. आजही आपण भंग्याच्या नावाने आता अनेक वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो. आता कोर्ट नावाचा पिक्चर आलेला आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्ही 2500 वर्षापूर्वी बुद्धाचे विचार आज नाही का लागू होते. की सामान्य माणसाविषयी तुम्ही किती अमानुष असता, तुमची काही भावना असते की नाही. ही जे कंपॅशनचं तत्व आहे की जगाविषयी अत्यंत कारुण्य असलं पाहिजे. करुणा हा धर्माचा पाया आहे. म्हणजे जेव्हा तुमच्यात करुणा असेल तेव्हा शील जागे होईल. शील म्हणजे काय? शेवटी इतरांविषयी आदर करण्याची भावना म्हणजे शील. जेव्हा करुणा जागी होईल तेव्हा शील जागे होईल. जेव्हा शील जागा होईल तेव्हा प्रज्ञा जागी होईल, तुमची बुद्धी जागी होईल. आणि जेव्हा प्रज्ञा जागी होईल तेव्हाच तुम्हाला सत्य कळू शकेल. सत्य जाणण्यासाठी प्रज्ञेशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही कुठल्या बाबाला गेलात, कुठलं व्रत केलं, कुठले धर्मग्रंथ वाचले, प्रज्ञा जागृत होणार नाही. सत्य कळणं शक्य नाही. सत्य कळायचं असेल तर प्रज्ञा जागृत व्हावी लागते. त्यासाठी करुणा जागी व्हायला लागलं पाहिजे. त्यासाठी शील जागी व्हावं लागलं पाहिजे. जेव्हा शीलाच्या सर्वोच्च अवस्थेला तुम्ही असाल तेव्हा प्रज्ञा खऱ्या अर्थाने तुमची कार्य करते आणि तेव्हा सत्य असत्यातला फरक तुम्हाला कळू शकतो. पण हे एक वैज्ञानिक सत्य आहे. ही काही अशा प्रकारची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भ्रांती नाही आहे. आध्यात्मिक बुवाबाजी नाही आहे. अंधश्रद्धा तर मुळीच नाही. आपल्याला माहिती आहे की बुद्धाच्या एका शिष्याने कुठल्या तरी गावात जाऊन काही चमत्कार केले आणि भिक्षा मिळवली. बुद्धांना अतिशय संताप आला आणि त्यांनी त्याला बहिष्कृत करून टाकलं. माझा धर्म चमत्कारावर नाही. माझा धर्म तुमच्या बुद्धीला आवाहन करतो, तुमच्या करुणेला, तुमच्या हृदयाला आवाहन करतो. आणि कुठल्याही प्रकारच्या भ्रांतीला बुद्ध धर्मामध्ये स्थान नाही आहे. तर ही कशी कल्पना आहे तुम्ही बघा. जो मनुष्य आजही आपण 2500 वर्षापूर्वी आपण सांगतो आणि आज आपण नाशिकसारख्या ठिकाणी पाहिलं तर धर्माच्या नावाने आपण किती भ्रांती आपल्या मनामध्ये आहे, किती इल्युजन्स आहे, किती अंधश्रद्धा आहे, किती नाना प्रकारचे असे चुकीचे विधी आहेत ज्यात आपण लाखो रुपये आपल्या वर्ग खर्च करत असतो. तसं आपण अनेक प्रकारचे विधी आहेत, त्याचं नाव घेत नाही का, त्यात तुमच्यापैकी बरेच लोक विधी करत असतील. पण तुम्ही थोडंसं विचार करा. जे बुद्धाने सांगितलं, ते कबीराने सांगितलं, ते नानकाने सांगितलं, हे साध्या साध्या गोष्टी आपल्याला सांगितल्या ते बुद्धापासून आलेल्या आहेत. तसं गुरु नानकांचा कथा तुम्हाला माहिती आहे की एका गंगेला गेला असताना एक मनुष्य तो सूर्याला अर्ध वगैरे वाहत होता आणि तो म्हणत होता माझ्या पितरांना मी पाणी देतो आहे असं करून. तर मग नानक म्हणाले की मी माझ्या शेताला पाणी देतो म्हणाले. आणि मग त्यांनी शेताला पाणी द्यायला सुरुवात केली. तो माणूस म्हणे किती मूर्ख आहे तू, तुझं गाव कुठे? लाहोरमध्ये. हे बनारस, इथून पाणी तुझ्या शेताला जाईल का? अरे म्हणे बाबा मग तुझं पाणी त्या पितरांना जाईल का? कसं जाईल? तो स्वर्ग आहे, किती लांब अंतरावर असेल. हे विचार कुठून आले? हे विचार बुद्धापासून आले. लक्षात घ्या, हे विचार कोणापासून? या भारतीय जे साधू संतांमध्ये जे समतावादी विचार आले, जसे वारकरी संप्रदाय आहे किंवा ज्याला सुफी संप्रदाय आहे, प्रेमावर आधारित असलेला, अशा प्रकारचे जे संत आहेत, संत मीराबाई सारखे आहे, ही जी प्रेमाची एक अमर्याद अशी जी कल्पना आली आहे, करुणेची जी अमर्याद अशी कल्पना आलेली आहे. कबीर आलेला आहे आणि या कबीराचा प्रभाव थेट आपल्याला संत तुकारामापर्यंत दिसतो. संत तुकारामाचा प्रभाव थेट महात्मा फुलेपर्यंत दिसतो. एक महात्मा फुलेंचा प्रभाव आपले डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत दिसतो. ही जी प्रचंड अशी भारताची जी प्रभावळ आहे, भारतामधले जे मोठे मोठे विचारवंत आहेत, म्हणजे थेट आपल्या काय त्याला म्हणतो आपण, आपले जे
राजाराम मोहन राय आहे, राजाराम मोहन राय आहेत, हे यांच्यावर प्रभाव कुठला आहे? राजाराम मोहन राय पूर्णी मूर्तीपूजेला विरोध केला पहिल्यांदा भारतामध्ये. ह्या प्रेरणा कुठून आल्या हे आपण हे बघितलं पाहिजे की बुद्धाचा प्रभाव किती खोलवर गेलेला आहे. म्हणून बुद्ध नष्ट करण्याचा प्रयत्न इथल्या लोकांनी फार वेळा करून पाहिला. हजारो वर्ष बुद्धाला नष्ट करण्याचा हजारो वर्ष इथल्या एका ठराविक वर्गाने प्रयत्न केला बुद्ध नष्ट करण्यासाठी. बुद्धाचं तत्वज्ञान नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे त्यांनी तत्वज्ञानाच्या मूळ पोथ्या नष्ट केल्या, विहार नष्ट केले. मुस्लिमांनी देखील आक्रमण केल्यानंतर इथले अनेक विहार उधळले. तक्षशिला, नालंदासारखी मोठमोठी विद्यापीठं जी होती ती नष्ट केली. असं असून बुद्धाच्या इतक्या विरोधी वातावरण या भारतात असून देखील आज मी इथे बोलायला बुद्धावर उभा राहिलो आहे आणि जगभरचे लोक बुद्धाला ऐकत आहेत. लक्षात घ्या, भारतामध्ये काय असेल ते मला माहिती नाही, पण जगभरचे लोक, जगातले सगळे महान विचारवंत बुद्धाला नम्र होतात. कारण त्याचा प्रभाव पाश्चात्य तत्वज्ञानावर पण आहे. जो इहवाद ज्याला आपण म्हणतो की बाबा स्वर्गाचा विचार करू नको, इथल्या माणसांचा विचार करू, याला इहवाद म्हणतात. हा इहवादाची रचना भगवान गौतम बुद्धाची आहे की धर्म हा काही स्वर्गासाठी नाही, नरकासाठी नाही, माणसाच्या विकासासाठी, माणसाच्या अभ्युदयासाठी धर्म आहे. हा जो एक अभ्युदयाचा हा जो विचार आहे हा देखील कशापासून आलेला आहे? हा बुद्धापासून आलेला आहे. इहवाद, विज्ञानवाद, हा विज्ञानवाद कुठून आलेला आहे? हा बुद्धापासून आलेला आहे. कारण बुद्धाने सांगितलं की जे रिझन, तर्क शुद्ध, कार्यकारण भाव. बुद्धाने असं सांगितलं की झाडाचं पान देखील कुठल्या कारणाशिवाय हलत नाही. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि जर तुम्हाला दुःख दूर करायचं असेल तर हे कारण तुम्ही शोधलं पाहिजे आणि हे कारणं दूर केली पाहिजे. आपला देश जर अंधकारात बुडलेला असेल, तो जर अंधश्रद्धेमध्ये बुडलेला असेल, तो निरनिराळ्या प्रकारच्या वर्तवैकल्यात आहे, तो चुकीच्या पद्धतीने जगाकडे पाहतो, तो जाती व्यवस्थेमध्ये अडकून पडलेला आहे, हे कशामुळे आहे? त्याच्या काही कारणं आहे. ही कारणं तुम्ही दूर केली पाहिजेत. त्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही. आपण किती जरी भाषणं दिली आणि जर त्या कारणाला दूर केले नाही तर ती कारणं आपल्याला कायम छळत राहते. म्हणजे बुद्धाची दुःखाची जी व्याख्या आहे ती डॉक्टर आंबेडकरांनी पुढे जी स्वीकारली तर ती निव्वळ व दुःख म्हणजे केवळ निव्वळ मनाचा संबंध आहे म्हणून दुःख असं नाही. माणसाची तृष्णा आहे म्हणून दुःख आहे एवढाच त्याचा भाग नाही. ही समाज व्यवस्था जी आहे ही देखील दुःखाला कारणीभूत आहे. माणसाचं दुःख निव्वळ व मला काही मिळालं नाही म्हणून मी दुःखी होतो का? नाही. अरे मला पोटाला अन्न नसेल, माझ्या अंगावर कपडे नसतील, मला राहायला घर नसेल, ती जी समाज व्यवस्था आहे यामुळे मी दुःखी आहे. मला किंवा कुठलं सुख मिळत नाही म्हणून तृष्णाचा अर्थ इतका मर्यादित नाही. तृष्णेचा अर्थ आहे एक विशाल अर्थाने तिथे बघायला पाहिजे की आहे त्या परिस्थिती, जी समाज स्थिती, भौतिक स्थिती ती बदलणे आवश्यक आहे. दुःख दूर करणे म्हणजे नेहमी आपण एक ठराविक भाषण देतो, तृष्णा दूर केली पाहिजे, माणसाच्या मनातल्या वासना दूर फेकून दिल्या पाहिजे, त्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे. केवळ हेच नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध जो स्वीकारला तो म्हणाला की असा डोळे मिटून बसलेला बुद्ध मला नको आहे, मला चालणारा बुद्ध पाहिजे होता. कारण शेवटपर्यंत बुद्ध चाललेला आहे, शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला आहे. जेव्हा त्यांनी शेवटचं पावामध्ये शेवटचं ते विषारी अन्न ग्रहण केलं आणि त्यानंतर ते शेवटच्या प्रवासाला निघाले तेव्हा बरेच लोक म्हणाले की बुद्ध महाराज आता चालू नका, कारण तुमच्या अंगात शक्ती नाही, तुम्ही आता इतके थकलेले आहात, इतका जीवघेणा आजारातून तुम्ही उठलेले आहात. नाही म्हणाले. बुद्ध म्हणाले नाही, आनंदा मला चाललं पाहिजे. आणि तिथून मग असा 10 मैल ते पायी चालत चालत कुशीनारापर्यंत आले आणि शेवटी कुशीनाराला त्यांना मृत्यूच्या आधी देखील, शेवटच्या अगदी 5 मिनिटं आधी देखील एक कुणीतरी मनुष्य त्याला भेटायला आला आणि तो सारखं म्हणायला लागला की मला बुद्धाला भेटायचं आहे, माझ्या मनात काही शंका आहे. आणि शिष्य म्हणाले अरे बाबा बुद्धाची अवस्था अशी आहे, तो तुझ्याशी बोलू शकणार नाही, तुला सांगू शकणार नाही, तू आता काही करून ते आत येऊ नकोस. आणि बुद्धाच्या कानावर ते पडतं. बुद्ध म्हणतात की अरे आनंदा, त्या माणसाला आत बोलव, त्याच्या मनात काय शंका आहे ते मला कळू दे. आणि मग शेवटचं लेक्चर त्या माणसाने बुद्धाने मरणाच्या आधी 2 मिनिटं आधी दिलेलं आहे. आता ही जी तळमळ आहे बहुजन समाजाविषयी, सामान्य माणसाविषयी, अत्यंत गलितगात्र लोकांविषयी, ही जी तळमळ आहे ही जगातल्या फार थोड्या लोकांमध्ये दिसून येते. आणि बुद्धाचा हा एक महत्वाचा होता की शेवटी मरणाच्या आधी 3 महिने त्यांनी एक बैठक बोलवली आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं
की आतापर्यंत मी तुम्हाला पुष्कळ उपदेश केला, परंतु खरोखर तुमच्या मनात काही शंका आहेत का? मी आता 3 महिन्यानंतर माझा अंत होणार आहे, मी तुम्हाला सोडून जाणार आहे. उद्या तुम्ही मला असं म्हणायला नको की बुद्धाच्या मला विचारलं असतं तर बरं झालं असतं. बुद्धाचं हे बोलणं मला पटलेलं नव्हतं, पण मी ते बुद्धाला विचारलं नाही. बुद्धाचा हा विचार मला पटलेला नव्हता म्हणून मी त्याला विचारायला पाहिजे होतं. अशी शंका तुमच्या मनात असता कामा नये. म्हणून मला आधी सांगा की तुमच्या मनामध्ये काही शंका आहेत का? मी जे सांगणं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? किंवा तुम्हाला काय आणखी दुसरं काही सांगायचं आहे का? हे सगळं सांगितलं. बुद्ध हा अत्यंत लोकशाहीवादी असा एक काय त्याला म्हणता येईल आपण, एक धर्मगुरू म्हणून पण एक लोकशाहीवादी होता. शेवटपर्यंत त्याने पाहिलं की तुम्हाला खरोखर पटतं का, माझं म्हणणं पटतं का, हे शेवटपर्यंत त्याने विचारत राहिलं. आणि म्हणून बुद्धाच्या मध्ये त्यांच्या कुठल्याही प्रकारची हुकुमशाही बुद्धाच्या विचारामध्ये नाही. बुद्धाने सर्वार्थाने लोकशाहीवादी, संपूर्ण मनाच्या मुक्ततेवर विश्वास असलेला हा धर्म आहे. बुद्धीचं स्वातंत्र्य, मनाचं स्वातंत्र्य, सत्सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य हे बुद्धाच्या सबंध विचारसरणीमध्ये आहे. आणि बुद्धामध्ये कुठलाही जातीभेद, वर्णभेद, माणसामाणसातील भेद असा कुठल्याही प्रकारच्या भेदाला बुद्धांनी त्या काळात निकराने विरोध केला. आणि त्यामुळे बुद्ध त्यावेळेसही म्हणाले की कदाचित त्यामुळेच माझ्या धर्माला मोठा धोका निर्माण झालेला आहे, कारण मी जाती व्यवस्थेला विरोध करतो. आणि ज्या लोकांना जाती व्यवस्थेमध्ये त्यांचा स्वार्थ धरलेला आहे ते लोक माझ्यावर हल्ला करणारच. आणि बुद्धाचे पुष्कळ शिष्य मारले गेले त्या काळामध्ये. जेव्हा बुद्धाने जाती व्यवस्थेला विरोध केला, वर्ण व्यवस्थेला विरोध केला, तेव्हा बुद्धाचे अनेक शिष्य मारले गेले. हे आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये बघितलं पाहिजे की या मानव जातीच्या विकासासाठी, उन्नतीसाठी या माणसाने किती वेदना भोगल्या, किती दुःख भोगलं. सगळं सामर्थ्य, सगळं सौंदर्य, सगळं काही असताना, सगळ्या सुखाच्या सगळ्या संधी असताना या माणसाने वयाच्या 35व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत बुद्ध अखंड चालत राहिला. आणि कुठल्या कुठल्या गावात गेला असेल तो, तर त्याने त्या गावात आधी भिक्षा मिळवली आणि त्या भिक्षेवर त्याने उभी केलेला आहे. आणि जेव्हा तो ज्ञान प्राप्त करून जेव्हा गावी आला, आपल्या राजवाड्यात आला, तेव्हा राजवाड्याने म्हटलं की अरे बुद्ध, तू आता ठीक आहे, तुला ज्ञान प्राप्त करणं तुझं स्वप्न होतं ते पूर्ण केलं तू. आता तू राजा म्हणून काम करायला तुला कुठलीच अडचण नाही. तुझी सुंदर पत्नी तुझी वाट पाहते, तुझा लहान मुलगा तुझा वाट पाहतो, आम्ही आई वडील तुझ्याकडे डोळे लावून बसलेलो आहोत. आणि आता हे राज्य तू घे आणि परत तू सुरुवात कर, परत तू सुखभोग घे, तू परत आता ज्या लोकांची सेवा करण्याची चांगली संधी आहे ती घे. पण बुद्धाने ते स्वीकारली नाही. बुद्धाने त्याऐवजी तो राजवाड्यात मुक्काम केला नाही. लक्षात घ्या, बुद्धाने झोपडीमध्ये मुक्काम केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये त्यांनी भिक्षा घेतली. ज्या ठिकाणी तो राजपुत्र होता, ज्या ठिकाणी तो उत्तराधिकारी म्हणून राजा बनणार होता, त्या ठिकाणी गावातल्या एका शेवटच्या घरात बसून त्यांनी भिक्षा स्वीकारलेली आहे. आणि ते भिक्षेचं अन्न घेऊन त्यांनी त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते तिथलं त्या अन्नावर तो जगलेलं आहे. हे जे आहे हे म्हणून सुरुवातीलाच जसं म्हटलं की रजनीशांनी म्हटलेलं आहे की इतका उंच पुरुष मानव जातीने निर्माण केलेला नाही, इतक्या महान उंचीचा पुरुष मानव जातीच्या इतिहासात दुसरा निर्माण झालेला नाही, असं जे रजनीशांनी म्हटलं ते अतिशय योग्य तऱ्हेने म्हटलेलं आहे. आणि मी आता तुमच्याशी जास्त वेळ घेण्याचा माझा खरं म्हणजे तुमच्यावर अन्याय करतो असंही मला वाटतं. परंतु आता हे वक्ते येईपर्यंत मला बोलत राहणे आवश्यक होतं. आणि मलाही बुद्धाविषयीच्या ज्या काही कल्पना आहेत त्या सांगण्याची आपल्याला आवश्यकता होती की बुद्धाचं नेमकं महानत्व कशात आहे, बुद्धाची नेमकी उंची काय आहे, बुद्धाची जीवनाची दृष्टी काय आहे, जीवनाचं सौंदर्य काय आहे, बुद्धाने सत्य म्हणजे नेमकं काय सांगितलं. बुद्धाने सर्व प्रकारच्या अध्यात्मामधल्या सगळ्या भ्रांती, सगळा कल्पना विलास नष्ट करून टाकलेला आहे. कोणीतरी प्रार्थना करतो कुठला तरी देव प्रगट होईल ही कल्पना बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये नाही. बुद्धाचं तत्वज्ञान सांगतंय की तुम्ही माणसावर प्रेम करा, माणसाला शिकवा, त्याला ज्ञान द्या, त्याला मोठं करा, सबल करा. आणि हेच प्रेम स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं की असा धर्म नको की जो माणसाला दुर्बळ करील. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. स्वामी विवेकानंदाचं प्रसिद्ध वाक्य आहे की तो असा मला धर्म नको आहे की जो माणसाला शारीरिकदृष्ट्या दुर्बळ करील, जो मानसिकदृष्ट्या दुर्बळ करील, जो बौद्धिकदृष्ट्या दुर्बळ करील, अशा प्रकारचा धर्म मला नको आहे. जो माणसाला सबल करील शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, तो धर्म मला हवा आहे. तर अशा प्रकारच्या धर्माची जी कल्पना आहे ही देखील स्वामी विवेकानंदांनी बुद्धाकडूनच घेतलेली आहे. म्हणून सुरुवातीला मी जे म्हटलं होतं की मला 1000वा अंश जरी मला बुद्धाचा माझ्यामध्ये असता तर हे जग मी हलवलं असतं, असं जे स्वामी विवेकानंद म्हणायचे.
त्याचं कारण बुद्धाचं महानत्व. एक महान पुरुष दुसऱ्या महान पुरुषाला जाणतोय, लक्षात घ्या. एक महान पुरुषच दुसऱ्या माणसाला जाणू शकतो. बुद्धाचा प्रभाव नेहरूंवर होता, बुद्धांचा प्रभाव रवींद्रनाथ टागोरांवर होता, महात्मा गांधींवर होता, डॉक्टर बाबासाहेबांवर होता. बुद्धाचा प्रभाव आपल्या पहिल्या पिढीतल्या बहुतेक नेत्यांवर होता. आणि म्हणून आपल्या पार्लमेंटमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धमूर्ती आणि बुद्धांची वचनं दिसतील. तर ही बुद्ध हा आपला मोठा भारताचा अतिशय गौरवास्पद असा वारसा आहे आणि ज्याच्यामुळे भारताची मान उंच होते. असा हा सर्वोच्च महापुरुष या भारतामध्ये जन्मला आणि त्यांनी जगाला, केवळ भारताचा विचार नाही करता, जगाला त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यासाठी मानवजात अजूनही कृतज्ञ आहे. मी परत एकदा बुद्धाला वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय भारत. धन्यवाद वाघ साहेब. यानंतर यशवंतराव पाटील सर बोलतील. या अगोदर आपल्याला अमरावतीचे आयुक्त राहिलेले बीजी वाघ यांनी गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आपल्या पुढे मांडलेलं आहे. प्रमुख आजचे जे वक्ते आहेत ते यायला निघालेले आहेत. कदाचित 5 मिनिटाच्या आत ते येतील सुद्धा. तर गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, तर मी जे सदर सध्या वेदमनाचा शोध सुखाचा लिहितो त्यावेळेला गौतम बुद्धाची काही पुस्तकं माझ्या वाचण्यात आली आणि गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आत्ताच्या अतिरेकी, अस्वस्थ, चंगळवादी आणि अतिशय उपभोगवादी अशा बनलेल्या जीवनात, काळ, काम, वेग याच्याशी बांधल्या गेलेल्या जीवनामध्ये गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे मनाला शांती कसं मिळवून देणारं आहे हे मी थोडक्यात 5-1 मिनिटांमध्ये आपल्या पुढे ठेवणार आहे. तसं गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे अतिशय व्यापक आहे. या जगामध्ये अलीकडे असं लोक म्हणतात की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे. बुद्ध हवेत म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान हवं. बुद्धाची जी फिलॉसॉफी आहे, बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान मर्शी, पीटी, पीस अँड लव, दया, क्षमा, शांती आणि करुणा ह्या 4 तत्वावर आधारित आहे. गौतम बुद्धाने कोणताही धर्म, कोणताही संप्रदाय हा नाकारला नाही, परंतु कोणत्याही धर्मामधला, कोणत्याही संप्रदायामधला आणि कोणत्याही पंथामधला जो अतिरेकी कर्मठवाद आहे, जो अतिरेकी कर्मठवाद आहे तो त्यांनी नाकारला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते बहुतांशी आचार, विचार आणि व्यवहार ह्या त्रिसूत्रीशी जोडलेलं आहे. आणि तुमचं आणि माझं सगळ्यांचं जीवन हे आचार, विचार आणि व्यवहाराशी निगडीत जरी असलं तरी या सर्वांची मुळं ही मनाशी जोडलेली आहे. आणि म्हणून गौतम बुद्धाच्या बद्दल असं म्हटलं जातं की गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान अतिशय साधं, अतिशय सोपं, अतिशय सरळ आहे आणि त्याचं चिंतन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. साधीच गोष्ट पाहणं, आपण ज्या वेळेला दररोजच्या जीवनामध्ये आपला उद्योगधंदा, नोकरी करत असतो, या नोकरी, उद्योगधंदा याच्यामध्ये आपण अतिशय व्यस्त असतो, संसारामध्ये गडलेलो असतो आणि संसारामध्ये, नोकरी धंद्यामध्ये व्यस्त असताना आपल्या स्वतःच्या मनाकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आरोग्याकडे थोडंफार तब्येत बिघडल्यानंतर आपण लक्ष देतो, पण मनाची जशी काळजी घ्यायला पाहिजे, मनावर जसे संस्कार करायला पाहिजे, मन जसं संमोहित असं करायला पाहिजे ते आपण करत नाही. हे माणसाचं दुर्दैव आहे. अशा तऱ्हेचा अतिशय व्यापक स्वरूपाचा विचार गौतम बुद्धाने मांडला. आणि त्याचं मूळ कोठे तर ज्या वेळेला भव्य अशा त्या प्रासादामधून गौतम बुद्ध बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतर वास्तविक गौतम बुद्धाच्या पूर्व जीवनामध्ये सर्व सुख त्यांच्या उशा पायथ्याशी होते. भव्य असा राजवाडा होता, सर्व काही सुखसुविधा होत्या. परंतु ते बाहेर पडल्यानंतर, समूहामध्ये आल्यानंतर त्यांना एक अतिशय रोगपीडित असा मनुष्य दिसला, जखड म्हातारा दिसला आणि पुढे जाता जाता एक प्रेत जळत असलेलं दिसलं. या तिन्ही घटनाने गौतम बुद्धाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम केला. वास्तविक या तिन्ही घटना तुम्ही आणि आपण सगळेजण पाहतो. हे सर्व घटना पाहत असताना सुद्धा तुम्ही आणि आपण सर्वजण अंतर्मुख होऊन किती विचार करतो हा खरा महत्वाचा सवाल आहे.
मला असं वाटतं तुमच्या माझ्याचा आपण सर्वजण त्याचा फारसा गांभीर्याने विचार करत नाही. गौतम बुद्ध तिथे विचार करायला लागतात. गौतम बुद्ध असा विचार करतात की मनुष्य मोठा होतो, रांगणारा मनुष्य बसायला लागतो, बसणारा मनुष्य उभा राहतो, उभा राहिलेला मनुष्य चालायला लागतो आणि चालणारा मनुष्य उद्योगधंदा व्यापार वगैरे करीत असतो. परंतु याच्या दरम्यान तो अनेकदा आजारी पडतो. त्याचं शरीर जर्जर होतं, तो म्हातारा होतो. बऱ्याच वेळेला आपल्या अंगावरती वार्धक्याचं वाढून असं चढत असतं. आपण वार्धक्याकडे जात असतो, पण ते बऱ्याच वेळेला आपल्या तारुण्याच्या उन्मादी अवस्थेमध्ये आपल्याला कळत नाही. आपण उपभोगाच्या इतके आहारी जातो, विद्वत्तेचा, सौंदर्याचा, संपत्तीचा आणि सत्तेचा प्रचंड असा उन्माद हा आपल्यामध्ये शिरलेला असतो. आणि आपल्यामध्ये हा उन्माद शिरल्यामुळे आपल्या मनाचा आणि या सगळ्या गोष्टीचा संबंध तुटलेला असतो. आणि तो संबंध तुटल्यामुळे आपला आचार विचार व्यवहार हा बदलतो. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी अतिशय सर्वसामान्य असलेली माणसं जर त्यांच्या हातामध्ये सत्ता आली, त्यांना संपत्ती मिळाली, तर त्यांचं वागणं बदलतं, त्यांची दृष्टी बदलते, त्यांचं राहणीमान बदलतं, हे सगळंच बदलतं. गौतम बुद्ध इथं असं सांगतात की हे सर्व काही होताना आपण आपलं जे मन आहे ते मन हे सर्वसामान्याशी निगडीत ठेवावं. आणि गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातलं सगळ्यात महत्वाचं जे मला भावलेलं आहे, त्यांनी सांगितलं ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला अंत आहे. तुमच्या सौंदर्याला अंत आहे, तुमच्या संपत्तीला अंत आहे, तुमच्या सत्तेला अंत आहे, तुमच्या सगळ्याच कोणत्याही गोष्टीला अंत आहे, असं जे गौतम बुद्ध सांगतात ते अतिशय वास्तव आहे. आणि म्हणून मृत्यूने आक्रोश करणारी एक महिला ज्या वेळेला त्यांच्याकडे आली, तिचं एकुलतं एक मूल हे मरण पावलं होतं, त्या मुलाला घेऊन ती आली. आल्यानंतर कुणीतरी तिला सांगितलं की गौतम बुद्ध त्या मुलाला जीवदान देतील. मी गोष्ट विस्ताराने सांगणार नाही, पण त्या गोष्टीचा आशय असा आहे. गौतम बुद्धाकडे आल्यानंतर गौतम बुद्धाने त्या महिलेला सांगितलं की तू गावामध्ये जा आणि गावामध्ये फिरून ज्या घरात कोणीही आजपर्यंत मेलेलं नसेल, कोणाचाही मृत्यू झालेला नसेल, असा मृत्यू न झालेल्या घरातून मला मुठभर मोहऱ्या घेऊन ये, मुठभर धान्य घेऊन ये. ती स्त्री दुःख आवेगाने अतिशय ग्रस्त झालेली असते. तिला फक्त तिचा एकुलतं एक मूल ते जिवंत व्हावं असं वाटत असतं. आणि त्या आशेपोटी ती प्रत्येक घरामध्ये जाते, मुठभर धान्य मागते, मुठभर मोहऱ्या मागते. परंतु अट अशी असते, त्या घरामध्ये कोणीही कोणाचाही मृत्यू झालेला नसावा. ती प्रत्येक घरामध्ये जाते, धान्य तिला मिळायचं असतं. पण त्याच वेळेला घरातील माणसं सांगत असतात की आमचे आजोबा पंजोबा वडील कोणी ना कोणी हे मेलेलं असतं. ती फिरून सबंध गावभर फिरून येते. गौतम बुद्धाच्या चरणाजवळ आल्यानंतर ती सांगते की महंत महाराज, खरोखर ह्या जगामध्ये मृत्यू अटळ आहे. आणि तिला तिच्या एकुलत्या एक मुलाचा जो शोक अतिशय वाटत होता, त्या शोकाकुल झालेली होती, ती तिचं सांत्वन होतं. गौतम बुद्ध यांनी फारशी प्रवचनं दिली नाही, गौतम बुद्धांनी फारशी कीर्तनं केले नाही, परंतु गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा जो बेस आहे, जो पाया आहे, हा प्रत्यक्ष आचरणामध्ये होता. एकदा त्यांच्याकडे असेच ते आणि त्यांचे सर्व शिष्यगण निघाले. ते आणि त्यांचे शिष्यगण निघाले असताना दुपारची वेळ होती. अतिशय तप्त असा सूर्यनारायण डोक्यावर होता. झाडाखाली काही माणसं बसलेली होती. गौतम बुद्धाने त्यांच्या एका शिष्याला सांगितलं, जा त्यांना उपदेश करू नये. शिष्य तिथे गेला, त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न करू लागला. ती माणसं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गौतम बुद्धाचा शिष्य पुन्हा पुन्हा त्यांना सांगत होता, हे जीवन म्हणजे काय, जीवनाचं तत्वज्ञान, मनाचं तत्वज्ञान, आचार विचार, असं बरचसं काही शब्द बंबाळ, असं व्याख्यान, असं बोलणं तो त्यांच्या पुढे करत होता. पण ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हतं. गौतम बुद्ध हे सर्व निहाळत होते, पाहत होते. तो मनुष्य परत आला, त्यांचा शिष्य परत आला आणि त्याने सांगितलं की महाराज, खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाचंही तिकडे फारसं लक्ष नव्हतं. गौतम बुद्धांनी अतिशय सूक्ष्म असं स्मित हास्य केलं. गौतम बुद्धाचं व्यक्तिमत्व हे अतिशय
म्हणजे ज्याला लोक म्हणतात की गुणरम्य होतं, पण ते गुणरम्यापेक्षाही भालचंद्र नेमाडे अतिशय चांगल्या तऱ्हेने ते सांगायचे की त्यामध्ये कारुण्य, करुणा, गौतम बुद्धाच्या सगळ्या तत्वज्ञानाचा भाग होता करुणा आणि वास्तवता. करुणा आणि वास्तवता हे गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचे मुख्य सार होते. आणि मग तिथे त्या लोकांजवळ ते गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या झोळीमध्ये जी काही भिक्षा होती ती भिक्षा त्यांनी त्या लोकांना वाटली आणि ते परत आले. गौतम बुद्धाच्या शिष्यांनी विचारलं की महाराज, आपण तर यांना काहीच उपदेश केला नाही, आपण यांना तर काहीच सांगितलं नाही. गौतम बुद्धाने सांगितलं की अरे, त्यांना आता दुपारची वेळ आहे, त्यांना भूक लागलेली होती, त्यांना भाकरीची गरज होती आणि म्हणून त्यांना मी ही भीक दिली. तत्वज्ञाने केव्हा सांगावं, आचार विचार हे लोकांना केव्हा पसतील, केव्हा रुचतील, आणि तेच सूत्र पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि जो अतिशय पिचलेला, खचलेला जो वर्ग आहे, एक आपण विशिष्ट दलित समाज असं समजू नका, आपण जे पिचलेले आहे, खचलेले आहे, जे अतिशय विकलांग, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जे विकलांग झालेले आहे, अशा विकलांगांना सामर्थ्य देण्याची प्रेरणा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशी मिळाली, कोणाकडून मिळाली, तर ती मिळाली फक्त आणि फक्त गौतम बुद्धाकडून. गौतम बुद्धाने मनाचं वर्णन करताना सांगितलं की माणसाचं मन हे अतिशय विचित्र आहे. ते सहसा कधी भरत नाही. ते भरणं हे स्वतःवर व्यक्तीशी अवलंबून असतं, त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एकदा त्यांच्याकडे एक ग्रस्त आले, अतिशय अस्वस्थ होते. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद वाटत नव्हता, काहीच वाटत नव्हतं. आणि ते गौतम बुद्धाकडे आल्यानंतर गौतम बुद्धाला म्हणायला लागले की मी अतिशय अस्वस्थ आहे. गौतम बुद्ध म्हणाले ठीक आहे, माझ्या बरोबर चल. त्यांच्या बरोबर ते त्या माणसाला घेऊन निघाले. त्यांनी त्यांच्या बरोबर 2 कळशा अशी त्यावेळची अशी भांडी घेतली होती. त्या कळशा घेतल्या. एका कळशीला मात्र बुडच नव्हतं. गौतम बुद्धाने सांगितलं की माझा तुला सांगणं असं आहे की मी ज्या वेळेला कृती करेल त्यावेळेला तू कोणताही प्रश्न मला विचारायचा नाही. त्या माणसाला असं वाटलं की आपण गौतम बुद्धासारख्या योग्याबरोबर निघालो आहोत, प्रश्न विचारायचं काय कारण आहे, आपल्या मनाचं समाधान होणं, आपलं मन चित्त स्थिर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून गौतम बुद्धाने त्याच्या मागोमाग ते विहिरीवर आले आणि विहिरीवर आल्यानंतर बूड नसलेली कळशी आणि दुसरी कळशी ठेवली. गौतम बुद्ध त्या पोहरा म्हणतात त्या पोहऱ्याने पाणी काढायला लागले आणि पाणी काढत असताना त्या भांड्यामध्ये ते रिका ज्याला बूड नव्हतं त्याच्यात ते पाणी टाकायला लागले. त्या कळशीमध्ये पाणी टाकायला लागले. पाणी वाहून जात होतं. 2 पोहरे, 3 पोहरे, 4 पोहरे असे खूप पोहरे टाकले. त्या माणसाच्या मनात आलं की गौतम बुद्ध हे काय वेडेपणा करतात, यांना प्रश्न विचारावा की असं का. पण त्याच वेळेला त्याला जाणवलं की प्रश्न विचारायचा नाही. पण त्याला न राहून त्याने प्रश्न विचारलं की महाराज आपण हे काय करतात, या भांड्याला तर बुडच नाहीये, त्याचा तळ एकदम मोकळा आहे आणि त्या कळशीमध्ये तुम्ही पाणी टाकतात. गौतम बुद्धाने त्याला जवळ बोलावलं, माझ्या बरोबर चल. त्याला घेऊन ते आले. अरे, माणसाचं मन सुद्धा असंच आहे. माणसाचं सुद्धा मन असंच आहे. अनेक अशी माणसं आहे ज्यांच्याजवळ सत्ता आहे, ज्यांच्याजवळ प्रचंड असं वैभव आहे, ज्यांच्याजवळ खूप समृद्धी आहे, ज्यांच्याजवळ प्रचंड आणि